मित्रांनो, जय शिवराय. राज्यपाल महामहिम केसरीत आपण अनेक वेगळी मुलाखत करतोय. बरेचसे उद्योजक आणि व्यावसायिक या क्षेत्रातून मोठे झालेले. बैलगाडा क्षेत्र म्हटलं तर खऱ्या अर्थानं सगळ्याच घटकांना वरती आणणारं हे क्षेत्र आहे. आणि अशातच हॉटेल व्यावसायिक असेल, मग चहाचा स्टॉल, वडापाव असेल, खिचडी असेल, बऱ्याचशा पद्धतीचे वेगवेगळे स्टॉल लागतात. असाच एक स्टॉल आहे भजे, वडापाव आणि तृतीयपंथी. खऱ्या अर्थानं उद्योग कोण करतंय, व्यवसाय कोण करतंय आणि बैलगाडा क्षेत्रात व्यवसाय कोण करतंय खऱ्या अर्थानं, तर तृतीयपंथी जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव सोनाली मिसाळ. कुठले राहणार? मी इथलीच आहे, करोडीमध्ये राहते. बरं, करोडीला राहायला. बरं, किती दिवसापासून व्यवसायात? तरी पण आता कमीत कमी मला 5-6 महिने होत आले ते करून. हां. चहा वगैरे, नाश्ता वगैरेचे हॉटेल टाकेले मी. बरं, कुठे आहे हॉटेल? आपल्या ॲर्टो ऑफिस समोर. बरं. आणि मग हे पार्ट टाइम आता मैदानात येऊन हॉटेल लावायचं काम? हॉटेल मी आता स्वतः लावलेली आजच. बरं. पहिलीच वेळच आहे माझ्या हॉटेल लावायची. बरं बरं. हा जो पेहराव आहे कधीपासून तृतीयपंथीचा? खूप दिवसापासून, म्हणजे लहानपणच माझं त्याच्यात चाललं. बरं, लहानपणच गेलं. प्रॉपर कुठलं गाव मग? माझं प्रॉपर गाव म्हणजे बीड जिल्ह्यात गेवराई तालुका आहे, ओकापूर गाव आहे माझं. पण इकडं येऊन 30-35 वर्ष झालं. मी सातारा परिसरमध्ये राहते ना. बरं. तर तसं तिथून येऊन मी करोडीत आता 6 वर्ष होत आलेत मला राहणे. करोडीत 6 वर्षापासून. मग हॉटेल व्यवसाय सुरुवातीपासून? नाही, अगोदर टोल नाका मागायचे मी. आता मला माझ्याच्याने मागता होत नाही. बरं. त्याच्यामुळं माझे हॉटेल टाकली स्वतःचे. स्वतः हॉटेल चालवते. हा पंथ कुठून स्वीकारला नेमका? म्हणजे परंपरा चालू असते आमची किन्नर लोकांची. अच्छा. तुमचा परिवार, मग आई वडील? आहे ना, सगळे आहेत, आई वडील. मग हे कुठं असता? इथंच राहतात, साताऱ्यात. बरं. आता एक व्यावसायिक म्हणून, उद्योजक म्हणून या क्षेत्रात उतरला तुम्ही. बैलगाडा क्षेत्र किती मैदानात आतापर्यंत स्टॉल लावले? नाही, पहिलीच वेळच आहे. पहिलीच वेळ आहे. कसा रिस्पॉन्स आहे? छान आहे. मला सगळे आवडलं. प्रेक्षक मंडळ म्हणजे हे खाद्य खवाई लोक प्रेम देत आहेत. हो, सगळे प्रेम देत आहेत. कोणी मला असं वाईट नजरेने पाहत नाही, काय नाही. येतात, प्रेमाने बोलतात, प्रेमाने खातात, पितात, जातात. टोल नाक्याची जागा चांगली की ही जागा चांगली? ही जागा चांगली. चांगली. बर. मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुमच्यातल्या एका वरिष्ठ तृतीयपंथीयांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं आणि एका चांगल्या क्रिएटरला दिलं होतं. तर तो प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे मला की 1 रुपया दिल्याने, म्हणजे आम्ही तुम्हाला पैसे द्यायचे, तुमच्या 1 रुपयाने आमच्यावरचं कर्ज हे नील होतं. आणि त्याच्यावरती उत्तर दिलं होतं की जर असतं तर मी भारताच्या गव्हर्नरला तो 1 रुपया दिला असता आणि भारताचं कर्ज उतरवलं असतं. तर हे कितपत खरं आहे? खूप लोक मागतात, खूप लोकांचं कुणाचं चांगलं होतं, कुणाचं ज्याला अनुभव आहे त्याच लोकांना होतं, असं कुणाला पण नाही होत. पण त्याचं लॉजिक काय? तुम्ही जे पैसे देता तर हे खऱ्या अर्थाने कधी उपयोगी येतात? ते म्हणजे असं कुणाला कधी कामं पडन, कुणावर संकट असल, कुणावर काही असेल तर आम्ही ते कॉईन भरून देतो. त्याचा आशीर्वाद लागतो आमचा किन्नर लोकांचा. म्हणजे आमची परंपरा चालू आहे. आमचे जे म्हातारे किन्नर आहेत ते पण तेच देतात. म्हणजे हा प्रश्न खूप दिवसापासून मानत होता आणि आज या बैलगाडा क्षेत्राच्या माध्यमातून ताईंचा कुठंतरी तो प्रश्न त्यांनी मार्गी लावला की जे लोक पैसे मागता किंवा जे लोक पैसे देतात तुमच्या पंथीयांच्या लोकांना, तर ते पैसे कधी दिले गेले पाहिजे आणि कोणी दिले गेले पाहिजे, कोणाकडून घेतले पाहिजे, याचंही महत्त्व. जे म्हणजे आम्ही मनाने दिलेत बुधवारच्या दिवशी, तेव्हा ते तुम्हाला लागू पण होतात. फक्त मनाने दिले, आमच्या मनातून अंतकरणातून दिले तेव्हा ते मनाने असे तुम्हाला लागू होत चालतात. असा एखादा अनुभव 35 वर्षातला? किती वय आहे? 35? माझं नाही, मग 29 चालू आहे. 29 चालू. ओके, सॉरी. या आता म्हणजे जसं या धर्मात आहे, या पंथात आहे, तेव्हापासून एखादा अनुभव तुम्हाला आलेला? हो, आहे ना. कुठला अनुभव? मी एका माणसाला कॉईन दिलता, म्हणजे त्याला नोकरी पाणी लागत नव्हती, कामाधंद्याला पण त्याला येस बरकत नव्हती. मी त्याला ते कॉईन भरून दिलता, पण त्याला 3ऱ्या दिवशी नोकरी लागली होती.
क्या बात आहे. कुठला माणूस होता तो? ते सिटीतलाच होता. आता लय दिवस झाले तेव्हा त्याच्यानंतर भेटला तो? नाही भेटलं. नाही भेटला. मग मतलबी लोक या दुनियात खूप भेटतात. मतलबी जाऊ लोक. द्या, जगदंबा त्यांना पण आशीर्वाद ठेव आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला पण लागू. बरं, बैलगाडा मालकांसाठी किंवा या आलेल्या प्रेक्षकांसाठी काय संदेश द्याल आणि काय आशीर्वाद द्याल? हे सांगते जगदंबा समोर की सगळे आशीर्वादित राहावा आणि जे बैलाचे मालक आहेत ते पण आशीर्वादातच राहावा. पूर्ण संकट काय असते ते निवारून जावा त्यांच्या मागचे. हेच मी देवीपशी प्रार्थना करतो. किती लोक काम करता तुम्ही? किती लोक काम करता हॉटेलला? मी एकटेच करते सध्याच्याकडे. आणि मग आता ही मंडळी सगळी येता सगळे येईल? घरचे आहेत माझे. हो ना, हो ना. हे सगळे घरचे लोक किती काम करतात सगळे? आता सध्याला 5-6 माणसं आहेत माझे. 5-6 माणसं. आज कितीचा व्यवसाय होईल वाटतं? अजून शक्यता नाही आहे, पण आता नंतर कळलं आम्हाला कितीचं झालं. कितीची इन्व्हेस्टमेंट केली आज? इन्व्हेस्टमेंट कितीची केली? गुंतवणूक? तरी अजून 5-6 हजार लोक झाले असत. बरं, 10,000चा धंदा होईल. बरं, चला, शुभेच्छा राहतील. आणि एक वेगळी मुलाखत मित्रांनो, या तृतीयपंथींना आपण कशा नजरेने बघतो, कुठले व्यक्ती कशा नजरेने बघता, पण हा समाज आणि हा पंथ आज या बैलगाडा क्षेत्रात खऱ्या अर्थानं उद्योग व्यवसायात उतरलेला आहे. टोल नाक्यावर नाही तर आज म्हणजे या पटावरती आणि या मातीच्या खेळावरती आणि या खेळावरतून काहीतरी लोकांना संदेश देणार आहे. नक्कीच शुभेच्छा राहतील तुमच्या व्यवसायाला. धन्यवाद.